नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शिवसेना. आज खरंच अत्यंत आनंदाचा दिवस आहे. विचार करून काही बोलायचं नाही एवढंच आज ठरवलेलं आहे. कारण की आजचा जो काही क्षण होता तो क्षण सगळ्या महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील गोष्ट घडायला पाहिजे तो क्षण होता. म्हणजे आज थेट 15, 16, 19 वर्षांनी असो किंवा बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर असो, जे काही राज ठाकरे आज मातोश्रीवर पोहोचले आणि क्षण होता तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त. थेट एवढी रांगच्या रांग तुम्ही बघू शकता, एवढ्या रांगा लागल्या होत्या, पण त्या रांगेतनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिक पोहोचले असतानाच राज ठाकरे यांची ग्रँड एंट्री झाली. राज ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देत थेट आता जे काही विरोधक आहेत ते विरोधकांनाच जळवल्याचं आपल्याला इथे दिसते. अक्षरशः हे काहीतरी वेगळेच संकेत आपल्याला बघायला मिळणार आहेत भविष्यासाठी आणि त्याची ही सुरुवात झालेली आहे आपल्याला इथं दिसते. सुरुवात ॲक्च्युली झालीच, मागच्या महिन्यामध्येच सुरुवात झाली, पण अजून ते अधिकृतरित्या असं ठामपणे वाटत नव्हतं की राज ठाकरे आहेत ते राज ठाकरे जातील का नाही, मनसेचे राज ठाकरे शिवसेनेसोबत जातील का नाही. ही एक धाकधूक जी होती लोकांच्या मनामधली, ती मनातली धाकधूक आता 99% तरी संपलेली आहे. कारण की भविष्यामध्ये जे राजकारण होणार आहे ते राजकारण हे दोघं भाऊ एकत्र येऊनच करणार आहेत असं आपल्याला इथे स्पष्ट संकेत दिसत आहेत. कारण की जे काही विरोधकांनी जे काही स्वतःला चाणक्य समजता, कोणी अनाजी पंत म्हणतं, कोणी चाणक्य म्हणतं, त्यांनी खूप काही प्रयत्न केले दोघं भावांना वेगळं ठेवण्याचा, एकत्र येऊ द्यायचा नाही, फोडा आणि राज्य करा. ही जी काही इंग्रजांची राज्यनीती होती ती राज्यनीती त्यांची अवलंबली होती त्यांनी, पण तिला कुठंतरी खत पाणी कमी पडलं आणि शेवटी फायनली राज ठाकरे जे आहेत ते राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या सोबतीने आता चलो रे, एकटा चलो नाही तर सोबतीने चलो असे इथे गणित आपल्याला बघायला मिळते. मित्रांनो, शिवसैनिकांसाठी आनंदाचीच बातमी आणि आनंदाची पर्वणीच ही ठरणार आहे. आणि भविष्यात महाराष्ट्रातील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठीक आहे, आपल्याला राजकारण सोडून महाराष्ट्रातील जी काही जनता आहे, महाराष्ट्रातील जे काही शेतकरी आहेत, जी काही सर्वसामान्य जनतेचे हाल आहेत, प्रश्न आहेत, नोकऱ्यांचा विषय आहे, खाण्याचा विषय, शेतकऱ्यांचा पीक विम्याचा विषय, त्यांचे अनुदानांचे विषय, कर्जमाफीचा विषय, असे खूप काही विषय आहेत. महिला सुरक्षित नाही आहेत. महिलांना 1500 रुपये टाकलं म्हणजे महिला सुरक्षित होत नाहीत. त्यांना सुरक्षा देणं हे काम जे एका खिशात 2-2 मंत्रीपद घालून बसलेले मुख्यमंत्री म्हणजे गृहमंत्री एकच, ते ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही आणि म्हणूनच आज ही वेळ या BJP सरकारवर, महायुती सरकारवर आली. भविष्यात खूप काही चांगल्या गोष्टी घडणार आहेत अशीच आपण अपेक्षा घेऊया. आणि तुम्हाला आजच्या या व्हिडिओ, आजच्या या पर्वणीबद्दल काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला तर सबस्क्राईब कराच करा, जास्तीत जास्त लाईक करा. लाईक करायला पैसे नाही पडत. आजचा दिवस चांगला आहे, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.